एपिसोड तुम्ही आमच्या वेब सिरीजला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब केले आहे त्यांचे पण आभार. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो ती घंटी पण वाजवा म्हणजे तुम्हाला आमच्या पुढे भाग सुरुवात अगोदर बघता येतील. करा लवकर. चला आता पुढे काय झालं बघू. दिदे सोम आता भूताला पण भेट नाही म्हणते. होय काय सांगतोय. चल आपण त्यासोबत फ्रँक करू. चल. गाडी आली. मी काय तुम्हाला कुत्रा वाटतोय. मग पळायला कसं काय काय झालं. काय नाही, तू काय करत होतं बघायला आलतो. हा तू काय करत होता. मी चिमणीला प्यायला पाणी ठेवत होतो. अरे त्यांना खायला पण ठेवायचं. त्यांनी काही नुसतं पाणीच पिणार होईल. हे काय आजूकडनं तांदूळ पण आले तर आम्ही काय मदत करू का तुला. मग रोज मदत करावी लागल. हो रोज तुला मदत करणार. रात्रीचं सगळं भूतांना नेलं तर. हो यार सोम गावाबाहेरच्या घरातलं भूत आलं तर. भूत लहान मुलाला काय करत नसतं. मग तू रात्रीचं राखण. आजोबांना सांगते तुझं नाव. खरंच जाऊ. आजोबा आजोबा सुसू का आलेत. काका आलेत. अरे काकाला असं मारायला नसतं. सॉरी काका. काय होता तर तुम्ही पण असताय. सोहमच काय सकाळी घरातून निघल्यापासून अख्ख्या गावानं वैताग आणलाय. ए चल मला गावात सोड. गावात कशाला चाललाय सकाळ सकाळी. चाललोय असंच. ते नव तू काल दारू कशी काय प्यालता. ते सगळा घोळून आम्ही केलाय. होय दारू थांबव. यार काल दारू कस काय पेलता तू. तोंडानं पिल तू. म्हणून तर आहे ना काल खांबाला बांधून पाय फोटोस तर मारला. दारू पेल्यावर असंच हाणला पाहिजे हो. अरे समाधान काल तुला आईनं बांधून मारलं खरंय. हा खरा की मग काल दारू प्यालता म्हणून आईनं मारले त्याला. मारू दे.
ही नोकरणी आहे. तू माझा दोस्त आहे का दुश्मन आहे? असं कसं मी तुझा दोस्तच आहे. अरे पण बायकोला सासरवाडला कळतं मग कसं? काय झालं? दादा सासऱ्याला पण सांगून येतात. थांब थांब मला गावात तर सोड की. याला एवढा कशाचा राग आलाय? काय झालं याला एवढा कशाचा राग आलाय? गावानं सरा वैताग आणला सांगा. हा समाधान काल काय केलं तू? काय नाही जे मटाळा येतं ना ती बघ. सारखा जायचा जाऊ द्या. अरे असं ते समाधान जे होते ते चांगल्यासाठीच होते. काय होतं ते ह्यात काय चांगलं आहे? अरे लोकांचं काय लक्ष द्याय नसतं तकडं. त्यांना काय तू प्याला काय नाही प्याला काय त्यांना काय फरक पडणार आहे? एकदा काम फाट्या नाव पडलं की हे पडतात. आता पिऊ नको तू बाबा. या नादाला लागू नको. जा आता आपल्या कामाला लाग. होय तात्या जातो आता. हे काय केलं सोहम? पक्ष्यांना पाणी आणि खायला ठेवलंय. बघतोच त्या नाम्याकडे. सोहम फोन माझा चार्जिंगला लाव आणि चार्जिंग झाला का काढून ठेवून मी गावात जाऊन येतो. आता मग थोडे गेम खेळतो. बर लय खेळणू गेम. ते डॉक्टरने सांगितलं गेम खेळायची नसते. आजोबा काय फोन उचलला नाही. समाधानची तब्येत कशी काय विचारावं म्हटलं होतं. ऑटोला फोन लावून बघावं. त्याची गंमतच करतो जरा. हॅलो हॅलो
डॉक्टर दंडेंच्या हॉस्पिटल मधून बोलते. पाटोळे सर बोलताय ना? अहो मॅडम, सर कशाला म्हणताय हो? मग काय आजोबा म्हणू का तुम्हाला? चालेल का? अहो नको नको, असं कसं म्हणता हो? बर सर म्हणा, दुसरं काय पण म्हणा, पण आजोबा नको. पण काय तुम्ही माणसं शेतात बोलून दारू पाचताय काय? हा? अहो नाही नाही, आमच्या गाड्याची बाटली दुसरं गावातलं पोरग चुकून पेल होतं. तुम्ही सांगितलं तर नाही का त्याला गड्याला पाजायला? अहो आम्ही कोणीच दारू पेत नाही, आणि मला तर कसलंच व्यसन नाही हो. असंच असतं, दुसऱ्याला पुढे जाऊ द्यायचं नसलं तर असंच त्याला कशाच्या नादीला लावायचं आणि त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. अहो मॅडम, तसं काय सुद्धा नाही बघा. तुम्ही काय पण म्हणू नका घ्या. बर बर ठीक आहे, जाऊ द्या. समानाची तब्येत कशी काय आहे? तब्येत वय चांगली आहे. काल रात्री त्याच्या आईनं ठीक केली त्याची तब्येत. म्हणजे काय केलं? लय काही नाही, घरगुती व्यसन मुक्ती केंद्राचं औषध देऊन बरा केलाय त्याला. बर बर ठेवते फोन आता. अहो मॅडम, अजून जरा बोला की. अहो बरं वाटायला लागले. ठेवा फोन, आम्हाला काम असतात. आयला डॉक्टर आले काय की? ठेवला वाटतं फोन. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है. शॉर्टकट नको बाबा, जंगल में से जाएंगे, आदिवासी मिलेंगे तो क्या करेंगे? लंबा पड़े तो चलेगा, बस सीधा चले जाएंगे. इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है, मेरा सामने भूत खड़ा है. या अल्लाह. ये तो सब खंडर ही दिख रहा है, अंदर चल के देखते हैं. अब अल्लाह.
या अल्लाह. नको भाई ऐसे निकलते, यहाँ पे किसी की आने की आहट लग रही. वो डॉक्टर को है ना जो करना है वो करने देंगी. पड़ा है भूतनी का जगह, अपन यहाँ से चलते. लेकिन कुछ तो है ना, उस बच्चे के साथ कनेक्शन है यार. कुछ तो गड़बड़ जरूर है. या भाव काल नाम्या बदली होत आहे. मालकाने सांगितलं आईनं लय आणलं मग तुम्हाला. नाम्या कुठं आहे तिकडे. नाम्या समभाव आलं बघ. नाम्या समभाव आला बघ. त्यानं मारल्यावर नाम्या राहील का नाही? लागतंय घ्यावं. मी नाही मारता तुम्ही मारताय मारतो भाऊ भाऊ नका भाऊ भाऊ लागतंय जे कशाला मारता भाऊ तुम्ही मारायला लागलाय मला. समाधान जाऊ दे. त्यानं काय मुद्दाम केलं नाही, चुकून झालंय आणि मी त्याला रात्रीच सांगितलंय त्याच्यामुळं काय झालं. भाऊ तुमच्या शपथ मी आता इथनं 10 रुपये. माझी शपथ घेऊन होतो. मालक तुमच्या शपथ बर का. बस का बोबस हे खाली. रामा तुझ्या शपथ लागा मी आता इथनं 10 रुपये आणणार नाही. बेवड्या माझी शपथ घेतो. भाव हाना त्याला. मालक तुमच्यावर विश्वास आहे बर का. ये खाली मी आज घेऊन उतर खाली. अर्धी सोडून विसरायचं असतं. ते पण गरीब आहे, एवढं नादाला लागायचं नसतं. हा समजलं.
अरे सोम काय झाले? काय नाही आजोबा, चिमण्या नुसतं बघून जाते, पाणी पण पिण्यात आणि तांदूळ पण खाण्यात. आरती लगेच खात नसते ती. त्यांना सवय झाली की 2-3 दिवसानं ती पाणी पिते ती, तांदूळ बी खात असते ती. असं राखत बसायला नाही, सारखं सारखं त्याकडे जायला नाही. पण दिसलं का चिमणी येत नसते, असेल घरला. होय आजोबा, आता मी सारखं नाही ध्यान ठेवणार. त्याचं स्वप्न की नवीन होणार, म्हणजे चिमण्याला कमी नाही पडणार. आणि हो, तुम्ही पण बघा जरा काहीतरी सोय करा पक्ष्यांसाठी. तुम्हाला शक्य होईल तेवढी.